आपण वरूनही निर्मळ पाहिजे आणि आतूनही निर्मळ पाहिजे. आता तुम्हाला बाहेरून निर्मळ व्हा मला सांगायची गरज नाही. आता तुम्ही बाहेरून निर्मळच पाहिले पहिल्यापेक्षा. आता भरपूर माणसं निर्मळ वागायलेत, कपडे निर्मळ घालायलेत, आंघोळ निर्मळ करायलेत, केस निर्मळ, शरीर निर्मळ, सगळं सगळं स्वच्छ असे अप टू डेट यायले. कोणी बी आले की माणसं लग्नाला कार्याला सप्त्याला बघा ना, मळमळ कोणतरी हे का लग्नाला आले बघा नंबर एक माणसं दिसत, नंबर एक कपडे असे स्वच्छ स्वच्छ कपडे घालून आले. आता बाहेरून निर्मळ व्हायचं मला तुम्हाला सांगायची गरज राहिली नाही. पहिला काळ होता माणसं मळमळ राहत होते. आता आपण आतून निर्मळ होणं गरजेचं आहे आणि आतून निर्मळ झाल्याशिवाय परमार्थामध्ये प्रवेश होत नाही. आणि आतून अंतःकरण गवळणीचं निर्मळ झालं, चित्त शुद्ध झालं आणि चित्त शुद्ध झाल्यामुळे ते चित्त परमात्म्याला आवडलं. हरिने माझे हरिले चित्त करता सरपंच महोदया करत सुपूर्त करण्याकरता ते चेक घेऊन आलेले. थोडा तो चेक घेऊ, पत्र घेऊ आणि ते पत्र देऊन आपण काढू काय असं घेऊ. टाळी वाजवा एकदा. नाही म्हणलं मग हे पत्र वाचायची काय गरज आहे, ते वाचल्या भया म्हणले मध्ये पत्र आहे बरं, नाही तर रिकामा समजे. टाळी वाजवा एकदा भया. आणि भयांना गावकरी मंडळीच्या वतीनं एक भयांचा सत्कार करून पुढील वाटचालीस आपण भयांना शुभेच्छा द्याव्या. तोपर्यंत आम्ही विठ्ठल विठ्ठल भजन घेतो. विठाला विठा.